ची बातमी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतदान सुरू आहे। राज्यासह देशामध्ये सकाळी 11 पर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे। देशामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 33% इतकं मतदान झालंय। यात संवेदनशील भाग असलेल्या गडचिरोली चिमूरमध्ये सर्वाधिक 24.88% मतदान झाले, तर सर्वात कमी टक्केवारी आतापर्यंतची रामटेकची आहे। रामटेक मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 16.14% मतदान झालंय, तर महाराष्ट्रातल्या आज मतदान होत असलेल्या 5ही मतदारसंघाची सरासरी मतदानाची टक्केवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 19.17% इतकी आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात समाधानकारक मतदान झाल्याचं चित्र आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात आतापर्यंत कुठे किती टक्के मतदान झाले। रामटेकमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 16.14% मतदान झालं आणि त्याचसोबत आज तिकडचं तापमान हे 40 अंश सेल्सिअस आहे। खरं तर खूप कठीण जात आहे मतदारांना या उन्हामध्ये जाऊन रांगा लावून मतदान करणं, मात्र तरी देखील सकाळी चांगली गर्दी होती। नागपुरात आज सकाळी 11 वाजेपर्यंत 17.53% मतदान झालेलं आहे। नागपुरातलं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस आहे, तर भंडारा गोंदियामध्ये 41.5 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी आहे 19.72%। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। अजित, आता ऊन कडाक्याचं असेल, दुपारचे 12 वाजलेत, आत्ता प्रतिसाद कसा आहे जिकडे तिकडे? सकाळपेक्षा थोडा प्रतिसाद कमी झालेला आहे, पण आपलं विदर्भातलं आणि विशेष करून गडचिरोली चिमूर हा जो मतदारसंघ, या भागामध्ये दुपारी उन्हाचा जो तडाखा असतो, या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोकांनी सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या। आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषद शाळा नंबर 3 ब्रह्मपुरी येथे जेव्हा गेलो होतो, त्या ठिकाणी 6:30 वाजल्यापासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली होती। त्यावेळेस गर्दी कमी होती, पण लोकांची रांग सुरू झाली होती आणि मतदान जेव्हा सुरू होईल म्हणजे सुरू झालं तर त्यावेळेस रांग वाढलेली होती। म्हणजे लोकांनी ऊन कमी असतानाच मतदान करण्यामध्ये जास्त भर दिलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जर आपण पाहिलं तर साधारणपणे 11 वाजेपर्यंत 5ही मतदारसंघांपैकी गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये तब्बल 24.88 म्हणजे जवळपास 25% मतदान जे आहे ते झालेलं आहे। तर भंडारा गोंदियामध्ये 19.72, चंद्रपूरमध्ये 18.94, नागपूरमध्ये 17.53, रामटेकमध्ये 16.14, म्हणजेच गडचिरोली चिमूर या भागामध्ये लोकांनी सकाळी मतदान करणं जास्त पसंत केलेलं आहे। दुसरी बाजू आपण या मतदारसंघाची पाहिली तर नक्षलग्रस्त, नक्षल प्रभावित या अशा पद्धतीनं सगळे या ठिकाणी बोललं जातं किंवा असा माहोल असतो, असं सगळं चित्र असतं। पण आम्ही 2 दिवस इथे फिरतोय आणि आजची आम्ही जी परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे विना दहशतीमध्ये, म्हणजे कोणत्याही दहशतीच्या सावटाखाली न राहता किंवा कोणाच्या दबावाला बळी न पडता अत्यंत दुर्गम भागात देखील आणि घनदाट जंगल भागामध्ये ज्या ठिकाणी गावं आहेत आणि सरकारने त्या ठिकाणी यावेळी मतदान केंद्र जे ते उभी केलेली आहेत, त्या सर्व मतदान केंद्रावरती सकाळपासूनच जास्त मतदान झालेलं आहे। त्याचा परिणाम म्हणून गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 24.88 हे मतदान जे आहे ते झालेलं आहे। बरं, चांगली टक्केवारी दिसते सकाळच्या सत्रात गडचिरोली चिमूरमध्ये। अजित, धन्यवाद तुर्तास या माहितीसाठी। तर ही जिकडे तिकडे म्हणजे आज विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकसभेसाठी मतदान होते, सकाळी 11 वाजेपर्यंत कोणकोणत्या मतदारसंघात किती टक्के आतापर्यंत मतदान झालंय, एकीकडे उन्हाचा पारा देखील आहे डोक्यावरती, हे लक्षात घेऊनच नागरिकांनी सकाळीच मतदारांनी गर्दी केली होती। मात्र दुपारच्या वेळेमध्ये थोडासा शुकशुकाट दिसतोय, मात्र तरी देखील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात आणि सगळ्यात जास्त टक्केवारी आतापर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत ही गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली आहे। 24% साधारण तिथे मतदान झालंय सकाळी 11 वाजेपर्यंत। सर्वात कमी मतदान रामटेकमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत झालंय, 41.5 डिग्री सेल्सिअस इतका तापमान आहे आणि सध्या सकाळी 11 वाजेपर्यंत भंडारा गोंदियामध्ये 24.88% इतक्या मतदानाची टक्केवारी नोंद झाली आहे। 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे पारा विदर्भातला आणि या तापमानात किंवा या सगळ्या परिस्थितीमध्ये मतदारांना खरं तर कठीण जातंय, मात्र तरी देखील प्रतिसाद मिळतोय असं म्हणायला हरकत नाही। भंडारा गोंदियामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 24.88% इतकी मतदानाची टक्केवारी हाती येते, 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा। समाधानकारक टक्केवारी ही
म्हटली जाते. भंडारा गोंदियामध्ये 42 डिग्री सेल्सिअस तापमान असताना 24.88% मतदान झालेलं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत रांगा लागल्यात अक्षरशः या मतदान केंद्राच्या बाहेर. सकाळच्या वेळेमध्ये मतदारांनी रांगा लावून मतदान केलं, कारण दुपारी खूप ऊन असतं. या उन्हामध्ये बाहेर पडणं सुद्धा कठीण असतं घराच्या, आणि म्हणूनच सकाळी ही सगळी गर्दी होती. मात्र प्रत्येक मतदान केंद्रावरती काही ना काही सोय करण्यात आली आहे मतदारांसाठी. कुठे मांडव टाकण्यात आला आहे तर कुठे पाण्याची सोय करण्यात आली आहे. सगळ्यात जास्त मतदान आतापर्यंत गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघासाठी झालेलं आहे. आणि रामटेक असेल, भंडारा गोंदिया, नागपूर, गडचिरोली चिमूर या सोबतच चंद्रपूर येथे सुद्धा मतदानाची टक्केवारी ही 2019 मधली 54.94% नागपुरातली होती. सकाळी 11 वाजेपर्यंत आता तिथे 17% इतकं मतदान झालेलं आहे. तर भंडारा गोंदियामध्ये 2019ला एकूण किती टक्के मतदान झालं होतं आणि त्या तुलनेत आज सकाळी 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालंय याचा आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय.